ही आपली मुंबई लोकलची 4:30ची काहीतरी पहिली लोकल होती. आणि त्यांनी असं अचानक माझ्या बहिणीने समोर बघितलं ना, तर काहीतरी विचित्र बाई होती. ती अशी माझ्या बहिणीकडे अशी टक लावून अशी बघत होती. तर त्या दोन मुलीने सांगितलं, अरे ती बघ ना बाई कशी विचित्र बघतीये. तर त्यांनी सांगितलं, कोण बाई? तिने पाय बघायचा प्रयत्न केला तर या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पहिली मी सुरुवात करणार ॲज युजल आपल्या लोकल ट्रेनमध्ये. भरपूर किस्से आहेत, भरपूर हे आहेत, पण ती ही गोष्ट आहे मी जी सांगतोय ती माझ्या चुलत बहिणीसोबत झाली होती. तर असं होतं ना की माझी बहीण आहे ना, एक चर्चगेटला एक खूप मोठं फेमस कॉलेज आहे फूप, आणि त्यांचं एक फेस्टिवल असते. सुरुवातीला ते फेस्टिवल येते म्हणजे महिना जेव्हा कॉलेजचे फेस्टिवल स्टार्ट होतात तेव्हा पहिलं फेस्टिवल त्या कॉलेजचं असेल. आता लोकांना कळलंच असणार की कोणतं फेस्टिवल आहे, कोणतं कॉलेज आहे. खूप नामचीन फेस्टिवल आहे, म्हणजे फक्त मुंबईतून नाही तर पुण्याहून दिल्लीहून त्या फेस्टिवलमध्ये भाग घ्यायला लोक येतात आणि खूप सेलिब्रिटीज वगैरे असतात. तर माझी बहीण होती फायनान्स डिपार्टमेंटची हेड होती. तर मग शेवटी त्याचा शेवटचा दिवस झाला आणि ती सगळं ऑब्व्हियसली 4 दिवस झाल्यानंतर संध्याकाळ झाली आणि मग नंतर सगळं आटोपता ते कॉलेजलाच राहिले. सगळं फायनान्स टॅली वगैरे करता करता सकाळचे 3-3:30 कॉलेजलाच वाचलो. मग त्यांना सांगितलं, तुम्ही का जाता तिकडे क्लासरूममध्ये जाता? तर नको, आता संडे आहे, आम्ही घरी जाऊन झोपू, पहिली ट्रेन पकडू आणि आम्ही जाऊन झोपू, असं त्यांचं मन होतं. तर सगळं माझी बहीण होती आणि बाकी तिच्यासोबत 4 मैत्रिणी होत्या. तर त्या चर्चगेटवरून निघाला 4:30ची काहीतरी पहिली लोकल होती, लेडीज डबा. तर ते बसले आणि शक्यतो काय असते की विरारवरून चर्चगेटला जायला सकाळी गर्दी असते, चर्चगेटवरून विरारला जायला शक्यतो काहीच नसतं, कोणीही नसतं. तर ते बसले. तर ते कुठे बसले होते माहिती आहे? तुम्ही ट्रेन बघितलं असेल, ट्रेनमध्ये असं एक लांब सराक डब्बा असतो, समोर 8 जण बसतील अशी सीट असते आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंडला 8 जण बसतील अशी सीट असते, शेवटचे सीट असते. तर ते 5 मुली तिकडे बसल्या, एंडला बसल्या. माझी बहीण खिडकीला लागून बसली आणि तिच्या बाजूला बाकीच्या 4 मैत्रिणी बसल्या आणि ते असे बसले होते आणि गप्पा गोष्टी करत होते की फेस्टिवल खूप सुंदर झालं, हे झालं, सगळं नीट नेटकं पार पडलं, हा सेलिब्रिटी आला होतो, असं गप्पा वगैरे चालू होत्या. आणि ट्रेन निघाली. तर ट्रेन निघाली ना, तर 2 मुली झोपल्या होत्या आणि बाकीच्या 3 मुली गप्पा मारत होत्या, त्याच्यामध्ये माझी बहीण पण होती. आणि त्यांनी असं अचानक माझ्या बहिणीने समोर बघितलं ना, तर काहीतरी विचित्र बाई होती, पांढऱ्या साडीमध्ये होती आणि साडी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं तिने घातली होती, काहीतरी विचित्र पद्धतीने. आणि खूप अशी म्हणजे ओसाड पडलेली जमीन असते ना, असे भेगा पडलेले, खूप अशी पांढरी होती आणि तिचा चेहरा पूर्ण तसा होता, ओसाड पडलेला. आणि तिला वाटलं, अरे ही काय? आणि ती अशी माझ्या बहिणीकडे अशी टक लावून अशी बघत होती. तर माझ्या बहिणीला वाटलं, ही काय वेड्यासारखी बघते. आणि ती कुठे बसली होती? एंडला, म्हणजे माझी बहिणी इकडे बसलेली आहे शेवटचा आणि ती त्या कोपऱ्यामध्ये बसली होती. तर ती बोलली, इकडे काय अशी बघत आहे? माझ्या बहिणीने ते इग्नोर केलं, गप्पा चालू ठेवल्या. तर गप्पा चालू ठेवल्या ना, तर ती खाली पोहते. ते एवढ्यात मरीन लाईन स्टेशन आलं, चर्चगेटवरून निघाली, मरीन लाईन स्टेशन आलं. तर तिने असंच बघता बघता माझ्या बहिणीने तिच्याकडे पुढे बघितलं, ती थोड्या पुढे येऊन बसली होती आणि माझ्या बहिणीकडे अशी घुरत होती. तर माझी बहीण घाबरली. माझ्या बहिणीने माझ्या मैत्रिणीला सांगितलं की अरे बघ ना, ही काय विचित्र बघते. म्हणजे हा ती सांगते काहीतरी येडी असेल, येड्यासारखी बघते, असं तसं. तर जाऊ दे, इग्नोर करूया आपण. तर परत थोडं पुढे गेलं आणि मग चर्नी रोड स्टेशन आलं. तर असंच त्यांनी गप्पा गोष्टी करता पुढे बघितलं, तर ती अजूनच पुढे आली होती आणि ती एकदम भयानक दिसत होती आणि ती वेड्यासारखी अशी अशी करत होती. तर ज्या 3 मुली बघितलं ना, त्यांना खूप भीती वाटायला लागली, अरे काय प्रकार आहे. ती म्हणजे थोडक्यात ना, तिने पाय बघायचा प्रयत्न केला तर पाय त्यांना दिसत नव्हते, की म्हणजे ढाकलेले होते की पाय उलटे आहेत का बघावं. तर ती काहीतरी म्हणजे माणूस पण वाटत होता आणि माणूस वाटत पण नव्हता तो, की बाई आहे काय आहे समजत नव्हतं. तेवढ्यात त्यांनी बघितलं, अरे काय आहे काय आहे, तर ते घाबरायला लागले. तेवढ्यात त्यांनी त्यांच्या बाजूच्या 2 मैत्रिणींना उठवलं आणि विशेष म्हणजे बिकॉज चर्चगेटतून पुढे येतात ट्रेनमध्ये कोणी नाही, फक्त ह्या 5 मुली आणि ती बाई. भूत होतं काय माहित नाही. तेवढ्यात त्यांनी त्या बाकीच्या 2 मुलींना उठवलं. तर त्या 2 मुलींना सांगितलं, अरे ती बघ ना बाई कशी विचित्र बघतीये. तर त्यांनी सांगितलं, कोण बाई? तर असं झालं की ह्या 3 दिसतीये, त्या 2 ती बिलकुल दिसत नाहीये. मग ह्यांची तर हालत टाईट झाली. तर मग त्यांनी असं थोड्या वरती बघितलं, ती अजून पुढे आली होती. तर ह्यांची हालत खराब झाली. मग माझ्या बहिणीने रोजरी चालू केली. आमच्यामध्ये रोजरी ही प्रार्थना असते, म्हणजे असं संकटकाळी जसं हनुमान चालीसा असतं त्याच्यामध्ये रोजरी आम्ही रोज करतो किंवा ती संकटकाळी सुद्धा रोजरी केली जाते. तर माझ्या बहिणीने रोजरी चालू केली आणि त्यांनी सांगितलं, आता बघायचं नाही. ती एकदम किती म्हणजे एक 10 फुटावर किंवा 12 फुटावर येऊन बसली होती, अशी टक लावून बघत होती.
तर त्यांनी रोजरी चालू केली की आता हिच्याकडे बघायचंच नाही, काय 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 प्रकार बघायचंच नाही. तेवढ्यात ना मग असं करता करता दादर स्टेशन आलं. तर दादर स्टेशन आल्यावर थोडी किलबिलात वाढली. दादरला गर्दी तर नेहमी असते, कधी जा. एवढ्यात थोड्या बायका चढल्या. तर माझ्या बहिणीने वरती बघितलं तर अरे कोणी नाही, अरे तुला गेली म्हणजे जाऊ दे, काहीतरी बाईच असेल असं तसं. मग त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, बरं काही असेल काही जाऊ दे. त्याने ते शेवटची गेली. तर अशी ट्रेन जायला निघाली ना, तर ती बाई बाजूला उभी होती आणि खिडकीतून माझ्या बहिणीकडे बघत होती. ते 8 सीटर माहिती आहे ना तिकडे, तशी खिडकीकडे बघत होती. आणि विशेष करून माझी बहीण किंचाळली तर लोक बघायला लागली. तर सगळ्यांनी शांत केलं, काही नाही काही नाही. तरी पण ती शेवटला त्या 2 मुलींना दिसत नव्हती, त्या 3 मुलींनाच दिसत होती. आणि मग ट्रेन पुढे पुढे गेली आणि ती प्लॅटफॉर्मवरून अशी टक लावून बघत होती. आता ती जर बाई खरोखर असली असती तर त्या 2 मुलींना सुद्धा दिसली असती. आणि एवढ्या लवकर ती कशी येत होती? स्टेशन प्रत्येक स्टेशन बदलत कशी होती? किंवा जमज तुझ्या बहिणीचा भासही असला तरी मग त्या 2 मुलांना गाणं ते दिसत होतं. तिघांना का दिसत होती? तेच आहे. की मुंबई लोकल जेवढं आपण बोलतो आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बनवल्या गेल्यात, पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांबरोबर घडल्यात. खरं. आणि ज्यांना ते दिसतं ना त्यांच्याशीच होतं, भास होतो. म्हणजे असं बोलतो भास होतोय, पण ज्यांना ते जो अनुभव होतो ज्याच्याशी ते होतं ते त्यालाच माहित असतं. कारण तू प्रॅक्टिकली पण असं विचार कर ना, की ती जी जागा आहे तिथून आपण येतो जाऊ तिथे एवढ्या वर्षांपासून सुरू आहे, एवढे लोक तिथे ट्रॅव्हल करतात. असं म्हणतात प्रत्येक दिवसाला कित्येक लोक तिथे मरतात. वर्षाला म्हणजे खूप मोठा आकडा आहे जे लोकांचा जीव जातो लोकल ट्रेन मधून. लोक ऍक्सिडेंट होतो, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या जागेने एवढ्या लोकांचा मृत्यू पाहिलाय, तर काही ना काही असेल ना. आणि त्यांना कोणी असं नॅचरल डेथने नाही तिथे मेलाय किंवा कोण असं म्हणजे पेननीच मेलाय ना कोण. म्हणजे ते काहीतरी त्याच्या मनात होतं जेव्हा त्यांनी जीव दिला तिथे, तर तो येईलच ना. आणि काहीतरी नेगेटिव्ह एनर्जी तिथे असतातच. आणि हे बोललं ना, समजा तुम्ही देवाला मानतात तर तुम्हाला दानवाला सुद्धा मानावंच लागेल. कारण कोणताही धर्म उचला की त्याच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये दानव आहे, मुसलमानामध्ये जीन असतात, आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये सैतान आहे, इव्हिल स्पिरिट आहे. तर ते आहेच. तुम्ही देवाला मानताय तर तुम्हाला नेगेटिव्ह एनर्जीला मानावं. आणि मग आपल्या ते धर्मात पण लिहिलंय ना, असं हनुमान चालिसामध्ये लिहिलंय. मग काहीतरी त्यांचं असेल. म्हणजे आपण सांगू नाही शकत की हेच आहे, पण मे बी ते आपल्या आतली नेगेटिव्ह एनर्जी असू शकते किंवा काय.